नमस्कार. मी अशोक सूर्यभान मासाळ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहिल्यानगर शाखा येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. कर्मचारी बांधवांच्या आक्रोशाचा आज दुसरा दिवस आहे. शासन आज देखील आमच्याबरोबर चर्चा करायला तयार नाही. आमच्या मागण्यांविषयी शब्द काढायला देखील तयार नाही. हाच आक्रोश, हाच क्रांतिकारी आक्रोश आम्ही अखंड प्रत्येक कार्यालयात चालू ठेवणार आहोत. आज रोजी मी उपाध्यक्ष आणि कर्मचारी संघटनेचा संघर्षशील म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय यांना माझ्या रक्ताने एक पत्र लिहितोय. मायबाप मुख्यमंत्री महोदय, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे. आम्ही सांगतोय सरकारला, आज हे पत्र लिहिताना आमची सरकारी लेखणी बंद आहे आणि आमच्या वैयक्तिक लेखणीतील शाई संपली आहे. सर, आमच्या काळजात वेदनांचा पूर आलाय, म्हणून हे पत्र मी माझ्या रक्ताने जाहीररीत्या लिहितोय. हे केवळ एका माझ्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्याचं रक्त नाही, तर अहोरात्र राबणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांच्या भवितव्याचा रक्ताळलेला हा प्रश्न आहे. महोदय, आम्ही सरकारचे नोकर असू, पण शेवटी तुमचीच लेकरं आहोत. शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं. शासन हे जनतेसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मायबाप असतं. आज याचा विसर तुम्हाला पडलाय. मग आज ही लेकरं ऐन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरलेली असताना तुम्हाला पाझर का फुटत नाही? दगडालाही पाझर फुटेल अशी परिस्थिती आज या माझ्या निर्मळ महाराष्ट्राच्या रस्त्यावर आहे. पण त्याच्या हातात नशिबाच्या चाव्या आहेत. ते शासन इतकं निर्दयी कसं होऊ शकतं? आम्ही काय मागत आहोत? आम्ही भीक मागत नाही, तर आमच्या हक्काचा मोबदला मागत आहोत. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना RNPS जी मंजूर झाली आहे, पण तिची अंमलबजावणी का रखडली आहे? माझा प्रश्न आहे. माझ्या रक्ताने लिहिलेल्या पत्रात मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर. 1 मार्च 2024 पासून निवृत्त झालेले आमचे बांधव आजही रिकाम्या हाताने घराकडे का बघत आहेत? आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. हे रक्ताने लिहिलेले पत्र तुमच्या टेबलावर आल्यावर प्रशासकीय फाईलींपेक्षा आमच्या भावनांच्या फाईल तुम्ही आधी उघडा. हे रक्ताची फाईल नाहीये साहेब, ही आमच्या भावनांची फाईल आधी उघडा. आम्हाला न्याय द्या, सन्मानाने जगू द्या, अन्यथा कर्मचारी आक्रोश या सत्तेचा पाया हलविल्याशिवाय राहणार नाही. आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आपला नम्र अशोक सूर्यभान मासाळ आणि या राज्यातील समस्त शासकीय कर्मचारी. धन्यवाद.